तुम्ही फुटपाथ सोडून रस्त्यावर चालताय का? धक्का बिक्का लागेल ना तुम्हाला, गाडी बिडी उडवेल तर? दादा तर रस्ता शोधून कुठून चालणार? तर मग हे असं जर पडलं असतं तर मग कुठून चालणार? आता हे बघा, कोणीही चालणार तर रस्ता चांगला बघूनच चालणार आहे ना. तर आम्हाला तसं रस्ता असं आम्हाला जो चांगला रस्ता भेटला आम्ही तिकडून जाणार. मग याच्यात काय वाईट आहे? काय ते फुटपाथ आहे ना, ते पायी चालायची जागा आहे, त्याच्यावर काय ठेवलंय ते. एक्झिबिशन सेंटर आहे ते. ऐका, एक्झिबिशन सेंटर आहे ते. ते पुतळे आहेत, ती पेंटिंग आहे. हे बघा, हे लाल थुकलेलं दिसतंय, हे चित्र आहे, रंगरंगोटी केलेली आहे. हे बनवलं कशासाठी? पायी चालण्यासाठी बनवलं ना. हा, मग हे आम्ही रोडवर चालावं तर मग गाड्या हवेत चालणार का? आणि इथून असं आहे दादा, आता कोणी बुजुर्ग आहे, कोणी म्हातारी माणसं आहे, काही जाऊ शकते. तर मला तर वाटतं हे तात्काळ व्हावं, कारण हे चित्र बरोबर दिसत नाही. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती निगेटिव्हिटी टाकायची, म्हणून मी तर ठरवलं पॉझिटिव्हली घ्यायचं. काय वाटतं, कलाकार कोण आहेत? आता कलाकार हे बघा, कोणतरी कलाकार असल्याशिवाय झाले का एवढी चांगली कला? बरोबर. आता कलाकार हा माणूस तर जन्मताच असतो म्हणा, बाळ जेव्हा रडायला सुरू होते तर आईवडिलांनाही कलाकार होऊ लागतं. पण आता इथं कलाकार आपले इथलचे कोण, आता तुम्हाला माहिती आहे वर्चस्व, नगरसेवक हे ते सगळे कलाकारच असतात है ना. तुम्ही ठाण्यातले आहात का? नाही, तसं मी बाहेरचाच आहे.